नमस्ते सबस्क्रायबर्स. सर्वात प्रथम आपल्या सर्व सबस्क्रायबर्सना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण आहोत माझ्या गावी म्हणजेच पवार साखरी इथे आणि आज आपण आलो आहोत झोलाई पालखीच्या आगमनाकरता. तर चला आजचा हा व्लॉग असणार आहे झोलाई पालखीसाठी आणि बघूया कशा प्रकारे आपण पालखीचं स्वागत करतो आणि इतर कार्यक्रम साजरा करूया. धन्यवाद. सो फायनली आपण आता घराची इथं आहोत आणि आता तुम्हाला बघू शकता की मागे सर्व भावकीतील लोक आपल्या जमलेली आहेत. रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि अशा प्रकारे आता फक्त पालखी येण्याची वाट बघतो आहे. तर पालखी खालून येते खालच्या दिशेने, तर आता आपण पालखीच्या दिशेला जाऊया आणि पालखी घेऊन येऊया. तर आता पालखी आली आहे, पालखी घ्यायला आपण जातो आहे पारंपरिक रस्त्याने. आमचे श्रीधर काका भेटलेत आणि अशा प्रकारे आता आपण परंपरेनुसार पालखी घ्यायला जातो आहोत. झोलाईचे जे बाकीचे खेळ आहेत ते इथं बाय रोड आलेले आहेत, म्हणजे गाडीने आलेले आहेत आणि बाकी पालखीसोबत आहे. तर आता चला बघूया पालखी जेव्हा भेटते आणि ग्रामस्थ त्याचे स्वागत करतात तर तो दृश्य कसा असतो. तर आता पालखीचं निशाण आलेलं आहे पुढे. हे बघा, हे सर्व ग्रामस्थ असे पालखीसोबत आहेत आणि बिना चपलीचं जावं लागतं. सो आता आपण चाललो आहे. हे बघा, हे असं निशाण कधी पण चालतं. जसं कोणताही राजा चालत असतो तर त्या राजाच्या पुढे निशाण जातं त्याचं आधी, त्यानंतर त्याचं सैन्य असतं. तर आता हे बाबा निशाण घेऊन येत आहेत आणि आता आपण ढोलचा आवाज येत असेल तुम्हाला, ढोल येणार त्यानंतर पालखी. तर आता आपण पोचूया पालखीच्या दिशेने. झोलाई देवीच्या पालखीचं एक विशेष असं आहे की ती कधी सरळ येत नाही, तिला झुलवतच आणावं लागतं. म्हणून तुम्हाला आता पालखी दिसेल की पालखी झुलवत आणतात. ते बघा, तुम्हाला आता जसं जवळ येईल तसं कळेल, अजून खूप लांब आहेत. आता बघू शकता की मागे सर्व ग्रामस्थ उभे आहेत पालखीच्या स्वागतासाठी. सगळ्यांचे घेतोय वाडीत लोकांबरोबर प्लेन रस्ता मिळाला की मजा करतो. हॅलो, आता आले पालखी आली. आता सर्व पुढे जाऊन पालखी घेतील. हॅलो, हॅलो, हां वर हॅलो, हे का. स्वराज घे आम्हाला थांब थांब. अशा प्रकारे पालखी पवार साखरीत प्रवेश केलेला आहे आणि आता खुर्दात येते. आता मागे जे दिसतात ते पेवे गावातील सगळे ग्रामस्थ आहेत जे पालखीबरोबर सतत चालत असतात. ऋतिक, ऋतिक इकडे. म्हणून तुला बोलवून घेतलं मी. हळू हळू हळू. चला चला चला.
तर अशा प्रकारे आता पालखी आपल्या घराच्या दिशेने निघाली आहे आणि सर्व खेळी आणि ढोले हे इथं उभे आहेत आणि आता पालखी घरामध्ये प्रवेश करेल. आधी झोलायची पालखी प्रत्येक दारात जात होती, परंतु लॉकडाऊनपासून थोडे नियम बदलले आणि आता प्रत्येकाच्या दारात नाही तर फक्त मानकऱ्यांक बसते आणि तिथेच काय ते तुम्हाला ओट्या भरायच्या असतात. हे आता देव आधी घरात यायच्या आधी देवाचं असं स्वागत केलं होतं. आता स्वागत केल्यानंतर पालखी आतमध्ये जाईल. हळूहळू इकडे इकडे बाबा इकडे. हां आता ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. त्यानंतर हातबेटीचे जे नारळ असतात वर्षानुवर्ष राखण्यासाठी ते देण्याचं काम चालू आहे. आता माझा भाव ऋतिक आधी बसला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक एक करून जे घरातील आहोत ते ओट्या भरणार आणि राखण्याचे नारळ देणार. आता आरज लावतील. सोमेश्वर अकमल जोलाचन किरण सर्वेरी मतल सुमे आर्या तोरंच आर्या राखलीम यादारावर्ण आर्या तुला माणसावर्ण आर्या पैसा 4 पैसे मिळू दे आर्या माणसे पतंग त्यांचा आर्या चिदवर राखणार उभा कर आर्या तुमचा पाणा कर आर्या अगदी जागचक महादेव आर्या नारळ पण बोलला आर्या बोल बोलता मान म्हणता ओढू दे आर्या चिदवर राखणार उभा कर आर्या तुमचा पाणा कर आर्या अगदी जागचक महादेव गजेंद्र सोमेश्वर अकमल जोलाचन किरण सर्वेरी मतल सुमे आर्या संत पवारांची राखल बेवून बोल आर्या 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 पैसा 4 पैसे मिळू आर्या दे माणसे पतंग आर्या चिदवर राखणार आर्या पंडित सादर आर्या महादेव किरण सर्वेरी मतल सुमे आर्या तुम्ही असेच म्हणा इकडेच होती नको मागे होती सारखं करते पदर मोठा काढा पदर मोठा काढा घट्ट करून सांडायचं नाही काय घेताना व्यवस्थित घ्या असं धरून ठेव. सोमेश्वर अकमल जोलाचन किरण सर्वेरी मतल सुमे आर्या ऋषिकेश गमरे आर्या परत आजपर्यंत पाळणा आणलेला आर्या खोटा असेल आर्या कितला असेल आर्या असेल आर्या हाताला खोड असेल आर्या ओशवी दूर करून आर्या पालखी तिची ओटी भरतात आर्या त्यांच्या घरात पाळणा लागू दे आर्या पालखीला पाळणा आर्या हाताला तोरण आर्या तुला तुरा आर्या तुला चुडा आर्या शिंगासन आर्या खेळांना पोच आर्या नवस भरून पोचे आर्या कोयला उभी राहून आर्या पोट पण पिकू दे आर्या मनोकामना परिपूर्ण कर आर्या वर्ष नेसी आर्या जिंकून घे हर हर महादेव सांडणार नाही सारखं रुमाल धरायचा कपडा तर जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं ते बाळ होण्यासाठी लावण्यात आलेला नवस होता आणि नवस लावल्यानंतर अशा प्रकारे त्या माऊलीची ओटी देवीकडनं भरली जाते. परत तांदूळ काढताना त्यातलं काही कचरा असेल काही असो तो सुपातून त्यातच परत बांधून ठेवायचे. तांदूळ हे सेपरेट डब्यात ठेवायचे. थोडे थोडे महिना 1.5 महिना जेवढे चालतील तेवढे चालवायचे आणि दोघा व्यतिरिक्त कोणाला अन्न जाता कामा आहे तिसरं हां पालखी आम्ही दादाच्या घरात सोडून आपण हा व्हिडिओ संपवणार होतो, परंतु तेवढ्यातच या देवीचे खेळ देखील आहे. त्यामुळे आपण संकासुराची व्हिडिओ बघून ह्या व्हिडिओला समाप्त करू.